पुरणपोळी कशी असावी तर अगदी मऊ होटाने खाता येईल अशी. ही पुरणपोळी बघा मस्त टम्म फुलते यासाठी पीठ पाण्यात भिजवण्याची अजिबात गरज नाही. पहिल्यांदा जरी बनवाल तरी अगदी परफेक्ट पुरणपोळी तयार होईल. त्यासाठी कुकरमध्ये 1.5 वाटी चण्याची डाळ घालून घेतली. वजनी प्रमाणात पाव किलो डाळ आहे. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये 2.5 वाटी पाणी घालून घेतलं. पाव चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालायचं. व्यवस्थित मिक्स करून कुकरच्या मध्यम आचेवर 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या कारण डाळ आपण भिजवलेली नाही. लगेचच कणिक भिजवून घ्यायचे आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी मैदा घ्यायचा. चवीनुसार मीठ घातलं आहे. 1 वाटी पाणी घेऊन त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची. हळद घालणं अगदी ऑप्शनल आहे. पोळीला छान पिवळसर रंग यावा म्हणून त्यामध्ये थोडीशी हळद घातली. आता हे कणिक चांगलं मळून घ्यायचं. 7 ते 8 चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये कणिक चांगली मळून घ्यायची. त्यानंतर यावर ओला सुती कपडा घालून पीठ असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण पुरण करून घेऊ. कुकर थंड झाला आणि डाळही व्यवस्थित शिजली आहे. चाळणीमधून काढून त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि या पाण्याचीच कटाची आमटी केली जाते. डाळ गरम आहे तोपर्यंतच ती बारीक करून घ्यायची. मग पुरण यंत्र वापरा, मिक्सर किंवा मग अशी पुरणाची चाळणसुद्धा वापरू शकता. पण पुरणाची चाळण वापरली ना तर काम पटकन होतं आणि पुरणही व्यवस्थित बारीक होतं. मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं त्यामध्ये 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घालून घेतली. तुम्हाला हवं तर पूर्ण गूळ किंवा पूर्ण साखरही घालू शकता. आता हे मध्यम आचेवर चांगलं शिजवून घ्यायचं. पुरण तयार होण्यासाठी 7 ते 8 मिनिटं तरी लागतात. सगळ्यात शेवटी 1 चमचा सुंठ वेलची पावडर, 1 चमचा साजूक तूप घालायचं. पुरण तयार झालं की काढून पूर्ण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतरच पुरणपोळी बनवायची. पुरण गरम असताना जर तुम्ही पुरणपोळी बनवाल तर ती फाटते, पुरण बाहेर येतं. पुरणपोळी लाटताना पुरण जास्त घ्यायचं आणि पीठ थोडं कमी, तरच पुरण अगदी काठोकाठ भरलं जातं. त्यानंतर पुरणपोळी लाटून घ्यायची. लाटण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं. तुम्हाला हवं तर मैदा किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता. अगदी पातळसर पुरणपोळी लाटून घेतली की लगेचच भाजून घ्यायची आहे. टम्म फुललेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी खाण्यासाठी तयार. कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा.